शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आपण हे जे व्हिडिओ करतो हे स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी. तर आता आज जो आपण व्हिडिओ करतो हा व्हिडिओ याच्यामध्ये आता कोणत्या व्हरायटीसाठी कोणत्या पद्धतीची PGR आपण वापरायला पाहिजेत, यानंतरच्या काळामध्ये आपल्याजवळ GAच्या फवारण्या पूर्ण होतील त्यानंतर आपण बेसल खताचा डोस काय द्यायला पाहिजे, यानंतर आपल्याकडं जे हवामान खात्यानं सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात थंडी वाढत जाणार आहे, तर वाढणाऱ्या थंडीमध्ये आपल्या द्राक्षबागेची काळजी कशी घ्यावी या संदर्भातील सविस्तर असा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता आपण हे जे व्हिडिओ करतो या व्हिडिओमध्ये आपण मागचे 2 व्हिडिओ हे GAच्या संदर्भातले केले. त्यामध्ये पहिला व्हिडिओ लॉंग व्हरायटीमध्ये GAचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे आणि दुसरा व्हिडिओ हा बेदाण्याच्या द्राक्षे तयार करत असताना GAचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे या संदर्भातले होते. आता आज जो आपण व्हिडिओ करतो या व्हिडिओमध्ये काही व्हरायटी अशा आहेत मित्रांनो, जसं SSN नावाची जी व्हरायटी आहे किंवा अनुष्का नावाची जी व्हरायटी आहे, या व्हरायटीमध्ये जर तुम्ही GAच्या फवारण्या घेत असताना काही स्टुराईडचा उपयोग केलात, म्हणजे मला वैयक्तिक आलेला अनुभव असा आहे की माझ्याकडे SSN आणि अनुष्का या 2 व्हरायटीमध्ये जर मी CPView, सुपरशक्ती कंबाईन, डायमोर कंबाईन या स्टुराईडचा जर अर्लीच्या स्टेजमध्ये उपयोग केला, म्हणजे माझ्या ESHच्या फवारण्या चालू असताना जर मी माझा माल अधिक चांगला होण्यासाठी, त्याला अधिक चांगली लांबी मिळावी यासाठी जर या ब्रॉसिनोस्टुराईड आणि CPView या PGRचा जर उपयोग अर्लीच्या काळात केला, अर्लीचा काळ म्हणजे ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो, जिथं आपले GAचे रेग्युलर स्प्रे 5-5 दिवसाचे जे आपण 2 mm, 4 mm, 6 mm आणि 8 mm ह्या मण्याच्या अवस्थेमध्ये जे GAचे स्प्रे देत असतो, याच्यामध्ये जर या ब्रॉसिनोस्टुराईड आणि CPView नावाच्या PGRचा जर उपयोग केला तर याचा परिणाम माझी बाग ज्यावेळी 68 दिवसाच्या पुढं जाईल आणि ती 78 दिवसाच्या मध्ये असेल, म्हणजे मण्यात पाणी उतरायच्या अगोदरच्या स्टेजपर्यंत, तर या व्हरायटीमध्ये मण्यामध्ये मनीजळ किंवा ज्याला आपण कोल्ड बर्निंग म्हणतो किंवा उकड्या म्हटलं जातं बऱ्याच भागात, तर ही समस्या तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. म्हणून काही व्हरायटीमध्ये आपल्याला या ब्रॉसिनोस्टुराईड असेल किंवा CPView या PGRचा उपयोग असेल तो अर्लीच्या काळात करायचा नाही, तर हा उपयोग आपल्याला मण्यात पाणी उतरताना करायचा आहे. आणि तो कसा करायला पाहिजे हे आपण त्यावेळच्या व्हिडिओमध्ये बघूया. पण आत्ता एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की अनुष्का व्हरायटी असेल, SSN व्हरायटी असेल, थोड्याफार प्रमाणात RK व्हरायटीमध्ये सुद्धा जर तुम्ही या संजीवकांचा उपयोग करत असाल किंवा या ब्रॉसिनोस्टुराईडचा उपयोग करत असाल तर थोडी काळजी घ्या. किंवा जर तुमचा पूर्वानुभव, जर तुम्ही या पद्धतीची औषध वापरल्यानंतर सुद्धा तुमच्या मातीमध्ये किंवा तुमच्या भागामध्ये, तुमच्या व्हरायटीमध्ये जर कोल्ड बर्निंग आणि सनबर्निंगचा जर तुम्हाला त्रास होत नसेल तर ते तुम्ही वापरा. पण जर तुमच्याकडं ही समस्या वारंवार प्रत्येक वर्षी जर येत असेल तर थोडं या औषधांच्या बाबतीत काळजीपूर्वक याचा वापर करा. हा झाला मित्रांनो एक विषय. दुसरा विषय असा आहे की आता फ्लॉवरिंगचे GA आपले संपल्यानंतर आपण एक बेसल खताचा डोस द्यायला पाहिजे. आणि हा बेसल खताचा डोस देत असताना आपण कोणती खतं द्यायला पाहिजे, तर याच्यामध्ये यारामिला कॉम्प्लेक्स नावाचं एक जमिनीत टाकायची ग्रेड येते, हे एकरी 50 किलो. नायट्राबोर नावाचं येणारं खत हे एकरी 50 किलो. याच्यासोबत SOP नावाचं जमिनीत टाकायचं खत हे 50 किलो. 14-35-14 नावाची ग्रेड किंवा 18-46 50 किलो. आणि या सगळ्यामध्ये निंबोळी पेंड 250 किलो मिसळून ह्या सगळ्या खतांचा एकत्रित पाला करून हलकी गरी घेऊन खत ठिबकखाली टाकून ते माती ॲड करायला पाहिजे. आणि ज्यावेळी तुमची शेवटची GAची फवारणी होते, ह्या शेवटच्या GAच्या फवारणीच्या नंतर तुम्ही तुमच्या बागेला भुरीसाठी एक चांगल्या पद्धतीचं औषध स्प्रे करायला पाहिजे. आणि तुमच्या बागेला शक्य असल्यास हलकं पाट पाणी जर दिलं तुम्ही तर याचा खूप चांगला परिणाम
तुमच्या मण्याच्या लांबीसाठी आणि फुगवणीसाठी होतो. तर जिथं शक्य आहे तिथं तुम्ही या पद्धतीच्या प्रॅक्टिस करून बघा आणि तुम्हाला येणारे परिणाम हे मला कमेंटमध्ये सांगा. आता यानंतर सगळ्यात शेवटी राहिला मित्रांनो विषय की या थंडीमध्ये आपण आपल्या द्राक्ष बागेची काळजी कोणत्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या बागेला असलेल्या मालाची लांबी आणि फुगवण ही डिस्टर्ब होणार नाही किंवा ते आहे तिथं न थांबता प्रत्येक वेळी आपल्याला त्याचे चांगले परिणाम, चांगले रिझल्ट दिसतील. तर मित्रांनो, जशी थंडी वाढत जाते तशी आपली जमीन कडक व्हायला चालू होती आणि जमीन कडक होत असताना मातीमध्ये जे मायक्रोब्स आहेत यांच्या हालचाली मंद होतात. परिणामी आपण देत असलेली खतं ही झाडाकडनं ज्या गतीनं उचलायला पाहिजेत त्या गतीनं उचलली जात नाहीत आणि त्यामुळं झाडाकडनं तुम्ही करत असलेल्या कामाचे जे परिणाम तुम्हाला दिसायला पाहिजेत त्या वेळेत दिसत नाहीत. मग ही गोष्ट जर घडायची नसेल तर आपण प्रत्येक 5 ते 6 दिवसानंतर मित्रांनो एक 10 ppm GA याच्यासोबत ट्रायकंटेनॉलसारखं साधं संजीवक आणि एखादी कॉम्बी याची जर फवारणी रेग्युलर घेत गेलो आणि पानं प्रत्येक वेळी फ्रेश करत गेलो तर तुमच्या द्राक्षवेलीची गती मंद होणार नाही. दुसरी गोष्ट, जी खतं तुम्ही आता जमिनीतून देत आहात ही जमिनीतून दिलेली खतं द्राक्षवेलीनं उचलावी यासाठी या काळामध्ये तुम्ही पुन्हा एकदा होल्डरचा उपयोग करणं अत्यंत गरजेचं आहे. होल्डर दिल्यानंतर तुमची माती कडक येणार नाही, तुमची माती भुसभुशीत राहील. परिणामी तुम्ही देत असलेली खतं चांगल्या पद्धतीनं उचलली जातील. मातीमध्ये असलेल्या मायक्रोबच्या हालचाली ह्या गतिमान राहतील आणि तुम्ही देत असलेली जी जमिनीमधून आपण बेसल खताचा डोस दिला तो बेसल खताचा डोस असेल किंवा जे काय आपण जमिनीच्या माध्यमातून वॉटर सोल्युबल खतं देतो पाण्याच्या माध्यमातून याचेसुद्धा तुम्हाला चांगले परिणाम येतील. मग या काळामध्ये कोणत्या पद्धतीनं तुमचं खत व्यवस्थापन असायला पाहिजे, जे विद्रावक खताचं शेड्यूल आहे हे कसं असायला पाहिजे. तर मित्रांनो, या काळामध्ये तुम्ही शक्यतो जी काय खतं देणार आहेत याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे प्रति एकर कमीत कमी 20 किलो जास्तीत जास्त 25 किलो गेलंच पाहिजे. अशा पद्धतीनं त्याचा डोस 3 ते 4 वेळामध्ये विभागून द्या. म्हणजे एका वेळी 6 ते 8 किलो अशा पद्धतीनं डोस द्या. मॅग्नेशियम नायट्रेट थोड्याफार प्रमाणात गेलं पाहिजे. याच्याशिवाय तुमच्या द्राक्षवेली अंतर्गत फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल चांगले असायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही खतं काय देताय यापेक्षा तुमच्या द्राक्षवेलीनं खतं उचलली काय किंवा ती उचलायला किती रिस्पॉन्स चांगला देते हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही जी काय खतं आत्ता देतायत याच्याबरोबर लिक्विड फॉर्ममध्ये ॲमिनो ॲसिड असेल, लिक्विड फॉर्ममध्ये ह्युमिक ॲसिड असेल, लिक्विड फॉर्ममध्ये फुल्विक ॲसिड असेल किंवा तुम्ही एक 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं प्रति एकर 1 किलो गूळ, 1 लिटर ताक, 1 किलो P2K2 आणि 100 ग्राम मायक्रोरायझा म्हणजे रॅली गोल्ड किंवा वॅम जे काही बाजारात अवेलेबल असेल असा कोणताही मायक्रोरायझा जर तुम्ही 8-10 दिवसाच्या अंतरानं या पद्धतीनं देत गेलात तर याच्यामुळं 2 गोष्टी चांगल्या घडतील. तुम्ही मातीमध्ये देत असलेल्या पाण्याच्या माध्यमातून देत असलेल्या खताचे सुद्धा परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. याच्याशिवाय जो काही डोस तुम्ही मातीमध्ये बेसल खताच्या माध्यमातून दिला आहे याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळतील आणि तुमची द्राक्षवेल एवढ्या थंडीत सुद्धा थंड होणार नाही किंवा त्याची गती मंद होणार नाही. तुम्हाला जे रिझल्ट अपेक्षित आहेत ते मिळत राहतील. तर या पद्धतीनं तुम्ही या पुढच्या काळामध्ये नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमधला आपला शेवटचा विषय जो सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो, या काळामध्ये द्राक्ष बागायतदारांच्याकडून द्राक्षवेलीला दिलं जाणारं पाणी हे थोडं कमी जास्त प्रमाणात केलं जातं. पण समजून घ्या मित्रांनो, तुमच्या द्राक्षवेलीला जे काय पाणी तुम्ही देतायत त्यातलं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगलं पाणी देण्याची ही वेळ आहे. म्हणजे तुमची द्राक्षवेल 50 दिवसाच्या पुढं किंवा 60 दिवसाच्या पुढं गेल्यानंतर आणि 90 दिवसाच्या पर्यंत हे जे काही 30 दिवस आहेत या 30 दिवसामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पाणी म्हणजे तुमच्या मुळीला सतत ओलावा मिळणं. कारण काही गोष्टी समजून घ्या मित्रांनो, एवढी चांगली भारीतली जर वॉटर सोल्युबल खतं तुम्ही देत असाल, एवढी चांगली मातीतली खतं जर तुम्ही देत असाल पण ती पाण्यामध्ये जर विरघळली नाहीत तर तुमच्या द्राक्षवेलीला ती खतं उचलता येत नाहीत. म्हणून तुमचं पाणी व्यवस्थापन या काळामधलं खूप चांगलं असायला पाहिजे. शिवाय जर तुमचं पाणी व्यवस्थापन चुकलं तर तुमच्या बागेमध्ये तुम्हाला खोडकिडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसू शकतो.
म्हणून या काळामध्ये पाणी व्यवस्थापन चोख आणि बिनचूक करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या दमवणाऱ्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या किडे आहेत, त्यातील एक म्हणजे मिलीबग आणि दुसरी आहे ते खोडकीड. आता मिलीबगसाठी आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की याची जी लाईफ सायकल आहे किंवा याचा जे जीवनक्रम आहे हा 25 ते 30 दिवसाचा असा आहे. पण ह्या 25 ते 30 दिवसाच्या जीवनक्रमामध्ये एक मादी साधारण 300 ते 600 अंडी टाकत असते आणि निसर्गाच्या नियमानुसार 600 अंड्यापैकी 300 मादी पकडल्या आणि 300 नर पकडला तर पुढच्या सायकलमध्ये ज्यावेळी 300 मादी तुमच्या पुढच्या 25 दिवसात ज्यावेळी 600 अंडी टाकणार आहेत त्यावेळी मिलीबगचा प्रादुर्भाव झाल्याचं द्राक्ष बागायतदाराच्या लक्षात येतं. पण या वेळेपर्यंत खूप वेळ झालेला असतो आणि हा मिलीबग कंट्रोल करणं सोपं राहत नाही. कारण मित्रांनो, ज्यावेळी तुमच्या बागेत द्राक्ष मणी मऊ पडायला चालू होतात किंवा मण्यात साखर उतरायला चालू होते त्या पुढच्या काळामध्ये मिलीबग कंट्रोल करणं तेवढं सोपं राहत नाही. म्हणून मिलीबग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही आता येणाऱ्या अमावस्यापासून प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला खोड ओलांडे धुवून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग याच्यासाठी तुम्ही ॲप्लॉड आणि कराटेचा उपयोग करू शकता, ॲप्लॉड आणि मेटाडोरचा उपयोग करू शकता, ॲप्लॉड आणि प्रोक्लेमचा सुद्धा उपयोग करू शकता. ह्या फवारणीमुळं तुम्हाला खोडावर ओलांड्याच्या बेचक्यामध्ये जिथं कुठं मिलीबगची मादी अंडी जी काय असतील ती नष्ट करण्यासाठी मदत होईल. आणि याच्यासाठी तुम्ही मातीमधनं थायमिथॉक्झॉम किंवा इमिडाक्लोरोपिड जे पावडर फॉर्ममध्ये बाजारात आहे, म्हणजे थायमिथॉक्झॉम जर तुम्ही घ्यायला गेलात तर डिकॅडिस नावानं आहे, इमिडाक्लोरोपिड घ्यायला गेलात तर ॲडमायर नावानं येते, प्रोंटो नावानं येते. तर याचं ड्रिंचिंग करणं हे खूप गरजेचं आहे. आणि याच्यासोबत जर तुमच्याकडं खोडकिडीचा प्रादुर्भाव असेल, खोडकीड ही कंट्रोल करण्यासाठी तशी अवघड असणारी कीड आहे. कारण द्राक्षवेलीच्या आतमध्ये तिचा कार्यक्रम चालू असल्यामुळं तिला वरनं तुम्ही कुठली फवारणी घेतली तर तिचा कंट्रोल एवढा सहज सोपा नाही. यासाठी तर मित्रांनो, या पुढच्या काळामध्ये तुम्ही किडीसाठी मिलीबग आणि खोडकिडीसाठी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. रोगामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला भोरीसाठी जपायचं आहे. आणि दुसरी एक कीड जर वातावरण पूर्ण कोरडं झालं तर लाल कोळीसाठी आपल्याला एखाद दुसरी फवारणी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.